मित्रांनो, तुम्ही सगळे बरेच असताना आज मी तुम्हाला कोणाचं केंद्र गार्डन चला अभी मजा आएगा ना भिड़ो. ही माझी पहिली घसरगुंडी, ही माझी दुसरी घसरगुंडी. खूप दुखत आहे. लय दुखलं रे. चला आपण हॉलमध्ये जाऊ. मित्रांनो आम्ही इथे खेळत आहे. तर बघू शकता मित्रांनो, आमच्या रामभाऊला सध्या खेळायचा आहे झोका. मित्रांनो रामभाऊला ही देत नाही झोका. रामभाऊ बघा किती उदास होते, ते राग आलाय बाईला आणि ते तिला. रामभाऊला झोका भेटला आहे. बघा ना आता किती खुश झाले का. आणि याला जोरात धोका दिला बघ कसं ओरडत. चला तोपर्यंत राम झोका खेळतोय तोपर्यंत आपण या मागच्या झोक्यात जाऊ. झोका लय भारी आहे. त्याच्यात आतमध्ये पण बदक आहे, आपण त्याच्यात पण बसू शकतो, पण त्याच्यासाठी वरती जायला लागेल. राम झोक्यावरून उतरलेला आहे. चला आता जाऊ. बघू शकता मित्रांनो, सोरी भाऊ डायरेक्ट वरती जागातच आता थांबतच नाही. आता रामभाऊ पण चाललाय. घोडा आहे का ते बदक आहे. तर मित्रांनो आम्ही पण जात आहे आता वरती. तर इथं लय मेहनत लागत आहे चढायला, कारण की मी माझ्या एका हातात मोबाईल आहे आणि मी एका हाताने चढत आहे. मित्रांनो आपला श्यामभाऊ बसलाय बदकावर, आणि बघा आपला सूर्यदेव आपल्या सोबत आहे. आणि तर मी आहे आकाशात आहे. मी आकाशात आहे. बघा आकाश आहे, मग असं थोडस वरती असतं आकाश. आकाश तो का तिथं आहे, तरी पण मी इथं आहे. टेन्शन नाही घ्यायचं. हे बघा ही स्वरित आणि हे बघा ही डायन. बघा डायन स्माइल देत आहे. अरे दाखव ना मला. अजून एक वर्ग चढत आहे. खूप मेहनत लागते मित्रांनो चढायला. मी आता खाली आलो आहे आणि ही बघा अजून वरतीच दादा उतरला आहे. मी उतरलो आहे. माझ्या संग या तुम्ही. तुम्हाला तुम्ही चला या. हे बघा रामभाऊ इथं चढत आहे. काय कर रे. तर रामभाऊ सध्या रागात आहेत, कारण की त्यांना आता खूप काय काय खेळायचं आहे, पण इथे जास्त खेळायलाच भेटत नाही, कारण की सगळं पाळणं कोण ना कोण खेळत आहे. आणि हे बघा दो भाई दोन तबाई सध्या खेळत आहे. दोन्ही तबाई झाली. एक भाऊ तर तबाईच झाला. तर मित्रांनो इथले बघा पाण्याची काय हालत झालेली आहे. तुटला इथला खूप जागे तुटलेलं आहे. आणि खोटं वाटतंय बघा, वरती पण तुटलेलं आहे इथं. अशाच प्रकारचा आमच्याकडे पण एक झोका आहे. तिकडे तर खूप मजा आहे. बघा इथं पण एक तुटलेलं आहे. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. आपल्या रामभाऊला चढता येत नाही आणि आपला स्वारीच भाऊ पुढे मारताय. अजून आमच्या ह्याच्यातला तिसरा मेंबर म्हणून झालेला आहे रामभाऊ आहे. मित्रांनो बघा इथं बाई झोपलेला आहे. बघा याचे डोळे उघडलेले आहेत, तरी झोपलेला आहे. एवढा बाई इथं आहे आणि या इकडे एक. ह्यानी तर मला बघितलं डोळे उघडून माझ्याकडे घुरायला लागला. पोझिशन मध्ये आमचे राम आणि सुरित भाऊ तर कधीच थांबत नसतात. चला की पुढं. बघू शकता इथं काहीच नाही, कारण की इथं सगळं तुटलेलं आहे.
फक्त तिथला एक पाळणा चांगला आहे, तो पण जरा सेफ्टी नाही त्या पाळण्याला. इथं सगळं तुटलेलं आहे, तर आम्ही या तुटलेल्या याच्यावरून लाईन क्रॉस करणार आहे. चला वापस बघू. आल्यात घसरगुंडी व घसरत. चला, पिवळी पिवळी टट्टी. मित्रांनो, ह्याच्यावर कसं जायचं तुम्ही मला कॉमेंट मध्ये सांगा. चला आता आपण ह्याच्यावर जाऊ. मला एक आयडिया आलेली आहे. सोरे भाऊ माझ्या आधी तिथं पोहोचलेले आहेत. तू हलवू नको नाही तर मी पडन. अर्ध्या रस्त्यावर आलेलो आहे, मी पोहोचत आलोय. तरी आम्ही तुम्हाला मगाशी म्हणलेलं ही घसरगुंडी तुटलेली आहे. त्या दुसऱ्या रिॲक्शन मध्ये आला राम भाऊ इथे आलाय. राम भाऊला चोरीत भाऊनी मारली चापट. ब्रेकिंग न्यूज. आता इथून आम्ही खाली जात आहे सगळीजण. राम भाऊ खालून कुठून तरी घुसून आलेली आहे. तर इथं खूप मजा येते. तर मित्रांनो, राम भाऊ वापस रिस्की चॅलेंज वर गेलेला आहे. काय करतो बघू. सॉरीच म्हणला रिस्की काय नाही म्हणून मी पण चाललोय, पण मी हात नाही लावत आहे. तर मित्रांनो, मी इथून घुसू शकत नाही, त्यामुळे मी इथून तुटलेलं आहे तिथूनच जातो. तर मगाशी इथं तुटलेलं होतं आणि तो पाळणा आता इथं तुटलेलं नाही, त्यामुळे इथून डायरेक्ट आम्ही चलून जाऊ शकत होतो. तर इथून आलेलो आहे मी चलत. इकडून बघा कॅमेरामॅन कसा खाली चाललाय. बघा इथं खाली किती चालला त्या बघा गेला. कैमरामैन जल्दी फोकस करो. कॅमेरामॅन इथून वरती येत आहे. बघा इथून किती खाली येते तुम्ही बघा. आणि हे गार्डनचा नजारा ह्याला व्ह्यू घालतोय आम्हाला कॅमेरामॅनला, पण कॅमेरामॅन कुठं भीत नाही. आणि बघा ही रोस्ट करतील आपल्या ब्लॉगला रोस्ट. आणि तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. राम भाऊला भूक लागलेली आहे, ताण लागलेली आहे, त्यामुळे राम भाऊ परत मम्मीकडे जात आहे. चला आपण त्याच्या मागे मागे जाऊ. तो पाणी पित आहे. हे माझी मम्मी, ही माझी कॅमेरामॅनची मम्मी, आणि हे माझा दादा, आणि ही जानू. चला आता आम्ही तुम्हाला सगळं गार्डन दाखवणार आहे. बघा नजारा, बघा नजारा, नजारा नजारा बघा. इथं बघा पाणी आहे, इकडं नाले ना. आणि यो नजारा नाही, यो नाला आहे. नाला सगळं इथं बसून पाणी पिऊ. नाल्यात टाका कचरा आहे, तरी कचरा खाली तरी. इथल्या गार्डन मधला छोटा बघा आता सध्या बंद झालेला आहे, तर त्याला ते आपण तेच दाखवू, कारण की तिथं लय मोठमोठ्या स्लाईड आहे. तो कुडूकून काय बघतोय तेच सध्या मी बघते, तर मला काय दिसतच नाही. तर मित्रांनो बघू शकता इथं एवढ्या मोठमोठ्या स्लाईड आहेत. आणि त्या बघा तिथं ती लय मोठी स्लाईड आहे. मला त्या स्लाईडीत खेळू वाटतंय. काही कारणामुळे ही जागा सध्या बंद आहे. घरी चाललो. मी घरी चाललो आहे. आता आम्हाला आमच्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा. बघा मित्रांनो, आता आम्ही गुफेत फिरत आहे. ह्याच्यात आमचा आवाज घुमत आहे. तर राम भाऊला सध्या लेकच तरी वाटतंय, कारण की त्याला घरी जायचंय. तर चला बघू काय करते राम भाऊ. स्वरित भाऊचा आवाज घुमतोय म्हणून खुश झाला आणि ओरडत आलाय. वरती काय आहे ते मी बघतोय. अरे इथं तर झाडे आहेत. चला आता आपण जाऊ. स्वरित भाऊ म्हणतात फोटो काढा. ट्रेनची तर इथं ट्रेनची पटरी आहे आणि ही पटरी खूप चांगली आहे. मला तर असल्या पटऱ्या खूप आवडतात, कारण की याचं काही इथे एक छोटी ट्रेन चलती, ती सध्या बंद आहे. ती थोड्या वेळाने मी तुम्हाला दाखवणच. चला आता सध्या घरी जायचा टाइम. तुम्हाला ह्याच्या आधी एक माशा दाखवतो त्या बघ. अरे मित्रांनो, हे तर आपण बघितलंच नाही. इकडे तर खूप बसायसाठी जागा आहे आणि इकडे तर लय मोठं तळ आहे. आणि इथं फोटोशूट पण करते. इथं फोटोशूट पण आहे. त्या बघा तिथं. आणि इथलं तिकीट कुणाला पहिल्या टप्प्यात. चला तर बघू शकता इथे किती मासे आहेत. तर बघा मी दाना टाकला.
बाटलीचं झाकण टाकू का? ते बघा इथं बाटलीचं झाकण टाकलं, सगळ्या माश्या त्याच्यावर झपटल्यात. तरी कुणाच्या तोंडात बाटलीचं झाकण जात माशी नाही. पकडायचं समजून दाखवायचं. लय जवळ माशी आहे समजा आता. पकड जाऊ दे. पाण्याला हात घाल फक्त एकदा. लय लांब पळून चाललेत. हे बघा माश्या. चला आता आणि ह्या माश्या समोर जाऊ. समर्थ माश्या पकडायचं बघत होता. नाही पकडल्या गेल्या माश्या. चला. दत्त आणि स्वामींचं मंदिर आहे. तर इथं पण भावाची तबाई चालू झाली. बघतात कोण जास्त आवाज येतोय. त्याच्यात कायमच सुरीची काय लागलाय, कारण की सुरीचा आवाज लय जास्त होतो. नंतर पण सुरीत हारला येते. तर बघा अजून हे रामचं काय चाललंय पुढं. अरे तर चांगला खेळायला लागले दोघं पण. आता मला पण खेळू वाटतं हे. तर आमचा भाऊ आता सुरीत भाऊ सध्या व्हिडिओ काढणार आहे. आणि सध्या एक सेकंड इकडं पण मला खेळायला आहे. मी ह्याच्यावर तर लक्षच नाही दिलं. डॉलला खेळून नाही देणार. तर हे म्हणतंय मला खेळून नाही देणार, पण इकडं खाली माझे पाय चाललेले आहेत आणि मी ह्याच्यावर लटकतोय आणि तुम्हाला दाखवतोय. बघू शकता इथं दोघं भाऊ खेळत आहेत. दोन भाई दोन तपाई इथं पण चाललेली आहे. स्वरित रामला भीती घालतंय. राम खूप भीत आहे. ही दोघं व्यायाम करायच्या जागी झोपलेले आहेत, कारण की हे खूप थकलेले आहेत. इथं चाललेली आहे भावाची भांडणं हे खेळायसाठी, पण त्या सुरी जिंकलेला आहे. आणि या काय रामने ड्रायव्हिंग चालू केली, पण रामचा हात पुढत जात नाही, फुलवरची जात नाही. थांब राम, मी मदत करतो. मी करतो आहे. आणि हे सुरीत आलेलं आहे गोल 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 फिरवत. ते सगळे म्हणत आहेत माझा व्हिडिओ काढ, माझा व्हिडिओ काढ, पण मला आता कुणाचाच व्हिडिओ काढण्याची इंटरेस्ट नाही वाटत आहे. त्यामुळे मी सध्या बसाय आलोय. तर मित्रांनो हे दोघं म्हणते ते की हे दोघं मला ओढून दाखवणार आहेत. बघा अरे मला आपट सांग तुम्ही. तर बघा अयो मित्रांनो आहे तर मला आपटून. आणि इथं बघा अजून चापट देतो. एक पोरगी आम्हाला खेळून नव्हती देत. आता आम्ही त्याच्यावर चाललेलो आहे, खेळत आहे. आणि हो कॅमेरामॅन नाही, हो माकडाचा तिसरा भाऊ आहे. आणि हो पहिला भाऊ नाही, तिसरा पहिला आणि मी दुसरा आहे. खूप छान आम्ही माकडाचे भाऊ. आणि ह्याला झोका पाहिजे, ह्याला पाहिजे. दे रे दोन टाक. ट्रेनच्या पर ट्रेन चलत आहे. चला मम्मीकडे जाऊ आपण. कॅमेरामॅन बघा इथं दिसला का, माकडाचा तिसरा भाऊ आहे. ह्याच्यामुळे आम्ही ह्याला माकडाचा तिसरा भाऊ म्हणतो. समजलं का? खूप पळत आहे जोरात जोरात ट्रेनच्या पटरीवरून. बघा इकडून शॉर्टकट ब्रो. आणि हे तुम्हाला माहितीच असत आवाज. चला घरी जाऊ, मम्मीकडे जाऊ. हे बघा इथं पूल पण आहे. हे बघा बघा बॅम्बू बॅम्बू बघा बॅम्बू. बॅम्बू. I'm a baby bamboo.